नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। दुपारची वेळ होती, लग्नाची विधी संपली आणि नीता माहेरच्यांना निरोप देऊन आता सासरी निघाली होती। नीता पहिल्यांदाच तिच्या सासरच्या घराच्या अंगणात उभी होती। तिच्या कपाळावर थोडासा घाम आला होता। ती थोडी घाबरली होती। सासरच्या घरात तिचे आयुष्य यापुढे कसे असेल या चिंतेमुळे ती थोडी घाबरत होती। दारात उभ्या असलेल्या तिच्या सासूबाई यांनी आरतीचे ताट उचलले आणि नीताच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले। नीताचा चेहरा पूर्णपणे शांत होता, पण तिच्या आवाजात कडवटपणा स्पष्ट दिसत होता। सुनीताताईंनी दोघांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले आणि घरात येताच काही वेळाने सुनीताताई नीताला म्हणाल्या, सुनबाई, तू आमच्या देशमुख घराचा उंबरठा ओलांडताना लक्षात ठेव की या घरात प्रत्येक काम वेळेवर आणि योग्य पद्धतीने केलं जातं। हा या देशमुख घराण्याचा नियम आहे। येथे आळस आणि निष्काळजीपणाला जागा नाही। नीताने शांतपणे मान हलवली। त्यानंतर तिने कलशाला हलकेच लाथ मारली आणि हळूहळू तिचा पाय आत ठेवला। डोके सुनीताताईंच्या पायावर टेकवले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला। तेवढ्यात तिची मोठी जाऊ पौर्णिमा आतून बाहेर आली। ती खूप मनापासून हसत होती, पण तिच्या हास्यात जवळीक कमी होती आणि परीक्षा जास्त होती। ती गोड आवाजात म्हणाली, ए नीता, या घरात तुझे स्वागत आहे। आता हे घर तुझेही आहे, पण इथे सर्वांना आपलेसे करण्यासाठी तुला थोडे कष्ट करावे लागतील। हे ऐकून घे। नीताने तिच्याकडे पाहिले, पण ती यावर काही बोलू शकली नाही। आजोबा अंगणात खुर्चीवर बसले होते। नीताला पाहताच ते उठले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला, तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, सुखी राहा मुली, घर नेहमी आनंदी ठेव। हे ऐकून नीताच्या ओठांवर हलकेसे हास्य आले, पण तिच्या मनात एक अज्ञात भीती अजूनही होती। मग तिचा नवरा रोहन पुढे आला। त्याने नीताची बॅग उचलली आणि हळू आवाजात म्हणाला, ये नीता, तुला आपली वरची खोली दाखवतो। पायऱ्या चढताना नीताने एकदा मागे वळून पाहिले। सुनीताताई म्हणजेच नीताची सासू अजूनही अंगणात उभ्या होत्या आणि त्यांची नजर थेट नीतावर होती। जणू काही ती पहिल्या दिवसापासूनच तिचा न्याय करत होती। खोलीत पोचताच नीताने एक दीर्घ श्वास घेतला, आजूबाजूला पाहिले आणि स्वतःशीच विचार केला की हे घर आता माझे आहे, पण या घरातील लोक मला स्वीकारतील का? बाहेर वरांड्यात बसलेल्या सुनीताताई पौर्णिमाकडे पाहत हळू आवाजात म्हणाल्या की बघूया या मुलीला, या घराशी जुळवून घेण्यासाठी तिला किती वेळ लागतो। सकाळची वेळ होती। अंगणातल्या तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावलेला होता आणि स्वयंपाकघरातून चहाचा सुगंध दरवळत होता। दारावर हलकासा टकटक होताच नीता जागी झाली। तिने घड्याळाकडे पाहिले तर फक्त पहाटेचे 5 वाजले होते। दार उघडताच पौर्णिमा तिच्या समोर उभी होती, हातात रिकामी प्लेट आणि चेहऱ्यावर हलकेसे हास्य। शुभ सकाळ नीता, लवकर तयार हो। आईने सांगितले आहे आजपासून तुला सकाळची पूजा आणि स्वयंपाकघराचे काम सांभाळावे लागेल। नीताने काहीही न बोलता मान हलवली आणि पटकन तयार होऊन खाली आली। सुनीताताई आधीच अंगणात उभ्या होत्या, हातात एक पाण्याचे भांडे आणि त्यांच्या डोळ्यातील तोच कडकपणा। सुनबाई, या घरात सुनेचा दिवस सूर्योदयापूर्वी सुरू होतो। तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करा, त्यानंतर स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता आणि चहा बनवावा लागतो। सर्व काही एकत्र करावे लागते। नीताला पहिल्यांदाच असे वाटले की इथे सर्व काही विनंतीच्या नव्हे तर आज्ञेच्या स्वरात बोलले जात आहे। नीता तुळशीच्या झाडावर पाणी ओतत होती। तेवढ्यात मागून पौर्णिमाचा आवाज आला, जास्त पाणी सांडू नको नीता, तुझे पाय अनावश्यकपणे ओले होतील। हे ऐकून नीताने शांतपणे तिचा हात थांबवला आणि उत्तर दिले। स्वयंपाकघरात पहिल्यांदाच पाऊल ठेवताच तिने पाहिले की चहा आधीच गॅसवर ठेवलेला आहे, पण दूध उकळू लागताच सुनीताताई आत आल्या आणि म्हणाल्या, चहात साखर कमी घाल, बाबांना जास्त गोड आवडत नाही। आणि हो, पोळ्या गोल आणि फुललेल्या असाव्यात, नाहीतर तुला घरातल्यांचे सर्वांचे टोमणे ऐकावे लागतील। नाश्ता बनवताना नीता शांतपणे विचार करत होती की कालपर्यंत लग्नात हसणारे लोक आज इतके गंभीर का वागत आहेत। इतक्यात रोहनने स्वयंपाकघराच्या दारातून डोकावून म्हटले, सगळे ठीक आहे ना नीता, तू काळजी करू नकोस, हळूहळू तुला या घराची सवय होईल आणि मग सगळे छान वाटेल। नीता जबरदस्तीने हसून म्हणाली, हो, सगळे ठीक आहे, पण तिच्या डोळ्यात थकवा स्पष्ट दिसत होता।
कारण तिला इतक्या माणसांच्या कामाची सवय नव्हती आणि तिच्या मनात एक अव्यक्त भीती होती. नाश्त्याच्या टेबलावर सगळे जमले. आजोबा वर्तमानपत्रावर डोळे चिटकवून बसले होते. रोहन मोबाईलमध्ये व्यस्त होता. पौर्णिमा तिच्या मुलाला खेळवत होती आणि सुनीताताई सर्वांवर लक्ष ठेवून होत्या. नीताने प्लेटमध्ये पराठे आणि एका भांड्यात दही काढले. मग हळूहळू सर्वांना चहा द्यायला सुरुवात केली. तिने आधी रोहनकडे कप वाढवला, पण नंतर सुनीताताईंनी त्यात व्यत्यय आणला आणि म्हणाल्या, सर्वात आधी मोठ्यांना वाढले जाते आणि इथे तुझ्यापेक्षा मोठी तुझी जाऊ आहे, ते आधी तिला दिले पाहिजे. नीता थोडीशी संकोचली, पण हसून म्हणाली, हो आई, मी लगेच देईन. तिने पौर्णिमाला चहा दिला, पण पौर्णिमाने चहाचा कप घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, पुढच्या वेळी लक्षात ठेव, नाहीतर लोक विचार करतील की नवीन सुनेला शिष्टाचार माहीत नाही. नीता काहीच बोलली नाही आणि इतर सर्वांना चहा दिला. जेवताना आजोबांनी पराठ्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले, पराठे थोडे जाड झाले आहेत, पण चव चांगली आहे. नीताच्या चेहऱ्यावर थोडा आनंद आला, मात्र हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. कारण सुनीताताई लगेच म्हणाल्या, चव चांगली आहे, पण गोलाकारपणा आणि मऊपणाची थोडी कमी आहे. सुनेला जरा शिकवावे लागेल. इथे प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता आवश्यक आहे. हे ऐकून टेबलावर काही क्षण शांतता पसरली. रोहनने नीताकडे असे पाहिले की जणू काही त्याला काही म्हणायचे आहे, की आईचे शब्द मनाला लावून घेऊ नको, पण तो यावर काहीही बोलला नाही. पौर्णिमाने ही संधी आणखी प्रगल्भ केली आणि म्हणाली, हो आई, बरोबर आहे. मी लग्नानंतरही काही महिने खूप मेहनत केली, तेव्हा सर्वांना मी आवडू लागली. नीताला तर अजून सुरुवात करायची आहे. नीताने मान खाली घातली. तिचे डोळे ओले झाले, पण तिने कोणालाही आपले अश्रू पाहू दिले नाही. तिने स्वतःशीच विचार केला, कदाचित हीच घराची खरी परंपरा आहे. आधी पारखून बघायचे, नंतर ते स्वीकारायचे. दुपारची वेळ होती. स्वयंपाकघरात डाळ उकळत होती आणि भाज्यांचा सुगंध घरभर पसरला होता. सुनीताताई पौर्णिमासोबत अंगणात कपडे वाळत घालत होत्या. रोहन ऑफिसच्या कामात व्यस्त होता आणि आजोबा त्यांच्या खोलीत आराम करत होते. नीताने विचार केला की तिने सर्व जेवण्यासाठी येण्यापूर्वी लवकर टेबल सजवावे, जेणेकरून जेवण वाढणे सोपे होईल. तिने पटकन पराठ्यांसाठी तवा गरम केला, पण फोनची रिंग वाजताच तिचे लक्ष दुसरीकडे वळले. आईचा फोन सुरू होता. ती 2 मिनिटे बोलली आणि नंतर आल्यावर पाहिले तर तव्यावर ठेवलेला पराठा जळू लागला होता. तिने लगेच तो काढला, पण जळण्याचा वास घरात पसरला. तेवढ्यात सुनीताताई घरात आल्या आणि तव्याकडे पाहताच तिचा चेहरा रागाने लाल झाला. सुनबाई, ही काय अवस्था आहे? स्वयंपाक हा तुला खेळ वाटला का? इथे सर्वांना वेळेवर हजर राहावे लागते. अजिबात लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही. इथे सर्वांना वेळेवर आणि चांगले जेवण पाहिजे आणि हे तुला तर जमणारच नाही असे वाटते. पौर्णिमाही तिथेच उभी होती. तिने संभाषणात व्यंग जोडले, आई, मी हेच तर म्हणत होते की आधी शिकायला हवे होते. लग्नानंतर घरी येऊन प्रॅक्टिस सुरू करणे योग्य नाही. नीताने समजावून घेण्याचा प्रयत्न केला की मी फक्त 2 मिनिटे आईशी बोलत होती, तेवढ्यात हे सगळं झालं, मला माफ करा, पुन्हा असे होणार नाही. पण सुनीताताईंनी नीताचे काहीही ऐकून घेतले नाही आणि म्हणाल्या की इथे आधी काम पूर्ण करायचे आणि नंतर बोलायचे. जर मी नेहमीच फोनमध्ये व्यस्त असते तर हे घर कसं चाललं असतं? हे ऐकून नीताचा घसा कोरडा पडला. ती शांतपणे नवीन पोळ्या करू लागली. रोहन खोलीतून बाहेर आला. वातावरण पाहून तो फक्त एवढंच म्हणाला, आई, फक्त एकच पोळी तर जळाली आहे, यात काय मोठी गोष्ट आहे? पण सुनीताताई मान हलवत म्हणाल्या, मोठी गोष्ट नाही, तू हे काय म्हणत आहेस? आज ती घरात पहिल्यांदाच स्वयंपाक करत आहे आणि इतका बेफिक्रीपणा कसा चालेल? उद्या याचे काय परिणाम होतील? रोहन पुढे काहीच बोलला नाही, पण त्याला नीताच्या डोळ्यातील दुःख स्पष्ट दिसत होते. त्या दुपारी नीताला वाटले, या घरात फक्त कामच नाही तर प्रत्येक कामात कोणतीही चूक होता कामा नये. हा देखील एक प्रकारच आहे. नियमांचे पालन आणि या नियमात थोडीशी शिथिलता देखील त्याविरुद्ध एक शत्रू बनू शकते. संध्याकाळची वेळ होती. अंगणात हलक्या वारशासह भिंतीवर सूर्याची लालसरपणा दिसत होता. नीताने विचार केला, दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी तिने संध्याकाळचा चहा आणि नाश्ता बनवावा, जेणेकरून सर्वजण एकत्र बसून चहा पिऊ शकतील. ती स्वयंपाकघरात गेली आणि चुलीवर आल्याचा चहा ठेवला.
पकोडे बनवण्याची तयारी केली. कांदे कापताना तिच्या डोळ्यात पाणी येत होते, पण तिच्या मनात एक छोटीशी आशा होती की कदाचित आजचे वातावरण थोडे हलके होईल. इतक्यात पौर्णिमा हातात मोबाईल घेऊन आली. ती हलक्या हास्याने म्हणाले, अरे वा, आज चहा आणि पकोडे बनवले जात आहेत. कोणते पाहुणे येत आहेत का? नीता हळूच म्हणाली, नाही ताई, मी विचार केला की सगळे एकत्र बसून चहा आणि पकोडे एकत्र बसून करूया. बाहेर वातावरण देखील छान आहे ना. पौर्णिमा चहाच्या भांड्यात डोकावत म्हणाली, ठीक आहे, पण बघ नीता, आईला असा रंग नसलेला फिकट चहा अजिबात आवडत नाही आणि पकोड्यात मीठ कमी असेल तर आत्ताच बघून घे, नाहीतर तुझी सगळी मेहनत उद्ध्वस्त होईल. असे म्हणत पौर्णिमा तिच्या मोबाईलवर व्यस्त झाली. जणू काही तिने नीताला हे सर्व काही सहजपणे म्हटलं. पण नीताला समजले होते की हा एक इशारा दिला आहे की जर तिने चूक केली तर तिला सर्वांचे ऐकावे लागेल. काही वेळाने सगळे अंगणात बसले. आजोबा त्यांच्या खुर्चीवर, रोहन एका बाजूला आणि सुनीताताई त्यांच्या गादीवर. नीताने चहाचे कप ट्रेवर व्यवस्थित ठेवले, पकोड्याची प्लेट ठेवली आणि हळूहळू सर्वांना वाढली. आजोबांनी चहाचा पहिला घोट घेताना म्हटले, वा सुनबाई, चहा खूप छान झाला आहे. रोहननेही म्हटले की पकोडेही छान आहेत. नीताच्या ओठांवर हलकेसे समाधानाचे स्मितहास्य आले, पण हे हास्य जास्ती काळाचे नव्हते, कारण पौर्णिमाने चहाचा कप खाली ठेवताना म्हटले, हो हो ठीक आहे, पण आई, तुम्हाला पकोड्यांमध्ये मीठ थोडे कमी वाटत नाही का? सुनीताताईंनी एका पकोड्याची चव घेतली आणि म्हणाल्या, हो पौर्णिमा, कदाचित तू बरोबर आहेस. सुनबाई, खाणे आणि पिणे ही फक्त तयारीची बाब नाही, तर त्यात चवीचा समतोल असला पाहिजे. नीताने स्वतःशीच विचार केला, जर इतक्या कष्टानंतरही काही दोष असतील तर आता मी आणखी काय करावे. तिने काहीतरी बोलण्यासाठी ओठ उघडले, पण रोहनने लगेच विषय बदलला. आई, आज हवामान खूप चांगले आहे. पकोडे देखील अशा वातावरणात चविष्ट लागत आहेत. थोडे कमी किंवा जास्त मिठाने काय फरक पडतो? सुनीताताईंनी हलकेसे स्मितहास्य केले, पण पौर्णिमाच्या चेहऱ्यावर विजयाची हलकीशी चमक होती. जणू काही तिने नीताला अपमानित करण्याचा तिचा मुद्दा सिद्ध केला आहे. त्या क्षणी नीताला समजले की हे घर केवळ नातेसंबंधांचे क्षेत्र नाही, तर अदृश्य स्पर्धांचे देखील आहे, जिथे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर निर्णय घेतला जातो. त्या रात्री नीता तिच्या खोलीत बसून खिडकीतून बाहेर पाहत होती. कदाचित हीच माझी खरी परीक्षा असेल. इथल्या प्रत्येक हास्यामागे काहीतरी चिन्ह लपलेले आहे आणि मला ते वाचायला शिकावे लागेल. रोहित तिच्या जवळ आला आणि विचारले, तू थकली आहेस का? ती फक्त म्हणाली, हो मी थकले आहे, पण मी त्यापेक्षा इथे जास्त शिकत आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे सुनीताताई स्वयंपाकघरात चहा बनवत उभ्या होत्या. तेव्हा पौर्णिमा आली आणि हळूच म्हणाली, आई, आज मोहन काका येत आहेत. तुम्हाला आठवते का? ते वर्षानुवर्ष परदेशात होते. ते पहिल्यांदाच आपल्या घरी येत आहेत. सुनीताताई म्हणाल्या, ही चांगली गोष्ट आहे की तुझे काका येत आहेत, आणि तसेही आपल्या कुटुंबात जो आदर आहे तो असाच बांधलेला नाही. सुनेने पाहुण्यांचे स्वागत कसे करायचे ते कळले पाहिजे. पौर्णिमा हलक्या हास्याने म्हणाली, मग तुमच्या नवीन सुनेलाच सर्व व्यवस्था करू द्या, मगच तिची खरी क्षमता कळेल. सुनीताताई म्हणाल्या, ठीक आहे, आज मलाही कळेल की ती पाहुण्यांचे आदरातिथ्य कसं करते. थोड्या वेळाने नीता स्वयंपाकघरात आली आणि पौर्णिमाने तिला एक लांबलचक यादी दिली आणि म्हणाली, नीता, आजच्या जेवणाचा मेनू हा आहे. मोहन काका आज आपल्या घरी येत आहेत. काकांना पनीर आवडते, पण ते जास्त मसालेदार नसावे. डाळीमध्ये तुपाचा सुगंध असला पाहिजे आणि गोडामध्ये गाजराचा हलवा, आणि हो, पोळ्या देखील मऊ असाव्यात. नीताने यादी वाचली तेव्हा तिच्या डोळ्यात क्षणभर चिंता वाटली, पण तिने शांतपणे मान हलवली आणि म्हणाली, ठीक आहे, मी बनवते. निघताना पौर्णिमा हळुवारपणे म्हणाली, हे बघ, जर चुकलीस तर आईसमोर माझे नाव घेऊ नकोस. दोष सगळा तुझ्यावर येईल. दुपारपर्यंत घराचे वातावरण बदलले. जेवणाच्या टेबलावर छान पांढरा शुभ्र कापड पसरलेला होता. सर्व भांडी स्वच्छपणे मांडली होती आणि सुनीताताई छानपैकी हॉलमध्ये बसल्या होत्या. त्या दिवशी रोहन ऑफिसमधून घरी लवकर परतला होता, पण पौर्णिमा सतत स्वयंपाकघरात येत होती आणि नीतावर लक्ष ठेवून राहत होती. कधी कधी ती म्हणायची, भाजीत मीठ कमी आहे की जास्त चाखून पहा. कधी कधी ती म्हणायची, भाजीला अजून छान रंग असायला हवा होता. तितक्यात मोहन काका आले. तेव्हा संपूर्ण घरात गोंधळ सुरू होता
आणि काका घरात येताच म्हणाले, "वाह, तुमच्या घरातील जेवणाचा सुगंध." बाहेरच्या अंगणातून येताच माझे मन तृप्त झाले. नीता हसली आणि काकांना आधी पाणी दिले आणि काही वेळ गप्पा झाल्यानंतर नीता सर्वांना जेवण वाढू लागली. सर्व काही व्यवस्थित चालले होते, पण पौर्णिमाने शांतपणे सुनीताताईंकडे बोट दाखवले आणि म्हणाली, "आई, कृपया हलवा थोडा चाखून पहा." सुनीताताईंनी चमचा घेतला आणि हलव्याचा एक घास चाखून पाहिला. खूप गंभीरपणे म्हणाल्या, "हे काय आहे? मला यात वेलचीची चव अजिबात लागत नाही." खोलीत शांतता होती. नीता घाबरून म्हणाली, "आई, कदाचित घाईघाईत मी विसरले असेल." सुनीताताईंनी तिला थांबवले आणि म्हणाल्या, "अशी कारणे देऊन घर चालत नसते सुनबाई. जेवण वाढण्याआधी सर्व काही तपासून पाहिले पाहिजे. काय कमी आहे, काय जास्त आहे." मोहन काकांनी वातावरण हलके करण्यासाठी हसून म्हणाले, "सुनीता वहिनी, गोड पदार्थ हा गोडच असतो. त्यात वेलची असो किंवा नसो, मला तर गोड खूप आवडते." सुनीताताई यावर हसल्या आणि त्यांची नजर फिरवली. त्या रात्री खोलीत बसलेल्या नीताचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती विचार करत होती की चूक छोटी आहे, पण आज प्रकरण असे सादर केले गेले होते की जणू तिने मोठा गुन्हा केला असावा. जवळ बसलेला रोहन म्हणाला, "नीता, तुला तर माहीत आहे, काकांना हलव्यापेक्षा जास्त तुझे कष्ट आवडले. तुझ्या हातचे जेवण त्यांना फार आवडले. माझ्या आईला थोडा वेळ दे. आज ना उद्या कदाचित ती तिचे मन नक्कीच बदलेल." नीताने हलकेसे स्मितहास्य केले, पण मनात कुठेतरी एक गोष्ट निश्चित केली की आता मला प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण व्हायलाच हवं आणि माझ्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची संधी कोणालाही द्यायची नाही. एक आठवडा असाच निघून गेला. घरातील वातावरण पुन्हा गजबजलेले होते. यावेळी कारण होते ते म्हणजे सुनीताताईंची जुनी मैत्रीण सुमती. ती तिच्या सुनेला सोबत घेऊन येत होती. शेजारच्या सर्वांनी सुमिताताईंच्या सुनेचे कौतुक केले. ती हुशार, सुंदर आणि कुशल या उपाधीने प्रसिद्ध होती. पौर्णिमाला वाटत होते की जर सुमित्राची सून जर इथे आली आणि सर्वांसमोर नीतापेक्षा चांगले काम केले तर नीता सुनीताताईंच्या नजरेत आणखी खाली पडेल. या विचाराने पौर्णिमाने तिचा प्लॅन आखायला सुरुवात केली. सकाळी स्वयंपाकघरात जाताना पौर्णिमा नीताला म्हणाली, "नीता, आज आपल्या घरी सुमतीताई येत आहेत आणि त्यांची सूनही येत आहे. ती एक उत्तम स्वयंपाक करणारी गृहिणी असं म्हणून आई तिचे कौतुक करतात. तू त्यांना फक्त चहा आणि पाणी दे, बाकीचे सगळे मी पाहीन." नीता आश्चर्याने म्हणाली, "पण आई नेहमीच म्हणते की धाकट्या सुनेने घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करावे." पौर्णिमा हसली आणि म्हणाली, "अरे नीता, त्या सर्व औपचारिकता आहेत. तू फक्त तुझे काम कर. नाहीतर तू चुकलीस तर नंतर मला दोष देऊ नकोस." आणि तिचे वाक्य पूर्ण न करता पौर्णिमा स्वयंपाकघरात व्यस्त असल्याचे भासवू लागली. दुपारी पाहुणे आले. सुमतीताईंनी सुनीताताईंना येताच मिठी मारली आणि तिची सून रश्मीची ओळख करून दिली. रश्मी खरोखरच चांगली होती. तिने हसून सर्वांचे स्वागत केले आणि ती बोलण्यातही हुशार होती. पौर्णिमाने तिला गुपचूप स्वयंपाकघर दाखवले आणि म्हणाली, "तुला हवे असेल तर तू आजचे जेवण स्वतः बनवू शकतेस. सर्वांना ते आवडेल." रश्मीने आनंदाने होकार दिला. नीता आनंदात फुले गोळा करत होती. तेव्हा तिच्या लक्षात आले की रश्मी मसाल्याच्या डब्यामध्ये काहीतरी शोधत होती आणि पौर्णिमा तिच्या कानात काहीतरी कुजबुजत होती. नीता शांतपणे गेली आणि तिला समजले की पौर्णिमाने जाणून बुजून काही आवश्यक मसाले आणि साहित्य लपवले होते, जेणेकरून रश्मी चांगले जेवण बनवू शकणार नाही आणि तिचा सर्वांसमोर अपमानही होईल. नीताने वेळ न वाया घालवता रश्मीकडे गेली आणि म्हणाली, "ताई, मी तुला काही मदत करू का?" पौर्णिमाने लपवलेले साहित्य बाहेर काढून रश्मीला दिले आणि हसून म्हणाली, "तू आईची पाहुणी आहेस, म्हणून जेवण उत्कृष्ट बनवणे हे आपले कर्तव्य आहे." रश्मीने तिच्याकडे कृतज्ञतेने पाहिले आणि दोघीही स्वयंपाकघरात व्यस्त झाल्या. संध्याकाळी जेव्हा जेवण टेबलावर आले तेव्हा त्याचा सुगंध घरात पसरला. डाळीतील मसाल्यांचा सुगंध, भाज्यांचा रंग आणि मिठाईची चव हे सर्व अद्भुत होते. सुनीताताई प्रत्येक पदार्थ चाखत म्हणाल्या, "वा, आज जेवणात खूप मजा आली. रश्मी, तुझ्या हाताला खूप छान चव आहे." रश्मी लगेच म्हणाली, "आई, खरे आहे आणि हे सर्व मला नीताशिवाय शक्य झाले नसते. तिनेच मला सर्व काही दिले आणि मदत देखील केली. नाहीतर मी अडचणीत आली असती." पौर्णिमाचा चेहरा फिक्का पडला. ज्या युक्तीने ती नीताला खाली आणू इच्छित होती त्यामुळे नीताचे कौतुक होऊ लागले.
सुनीताताई पहिल्यांदाच नीताकडे पाहत हसून म्हणाल्या, तू छान केलेस नीता, तू आज घराची इज्जत वाचवलीस. नीताने फक्त डोके टेकवले, पण आतून तिला वाटले की हा तिचा पहिला विजय आहे. असा विजय जो कोणताही आवाज न करता सर्वांच्या हृदयापर्यंत पोचला आहे. आणि आठवड्यानंतर सुनीताताईंच्या आईवडिलांच्या घरून बातमी आली की तिच्या मोठ्या भावाच्या नातीचे लग्न ठरले आहे आणि सुनीताताईंच्या घरी हळदी आणि मेहंदीचा समारंभ होणार आहे. घरात उत्साहाचे वातावरण होते. सर्व कार्यक्रमाचे आयोजन खूप छान प्रकारे सुरू झाले. सुनीताताई सर्वांसमोर म्हणाली, मी या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी नीतावर सोपवते आहे. सुनबाई, तू हे सर्व कसे व किती सांभाळतेस ते पाहूया. ही तुझी एक परीक्षा आहे असं समज. हे ऐकून पौर्णिमाने हलकेसे हास्य लपवले. तिला खात्री होती की इतक्या मोठ्या कार्यक्रमात नीता नक्कीच काहीतरी चूक करेल आणि तिला पुन्हा अपमानित करण्याची माझ्यासाठी ही एक संधी असेल. नीता घाबरून न जाता सर्व कामे मनापासून करू लागली. तिने पाहुण्यांची यादी बनवली, खाण्यापिण्याची व्यवस्था केली, शेजारच्या 2 महिलांना सजावटीसाठी बोलावले आणि येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मुलांना वेगवेगळी कामेही सोपवली. सुनीताताई शांतपणे सर्व काही पाहत होत्या आणि पहिल्यांदाच तिच्या मनात थोडासा आत्मविश्वास निर्माण झाला. कदाचित नीता ही मुलगी खरोखरच हे घर सांभाळू शकेल. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासूनच घर गजबजलेले होते. महिला गाणी म्हणत होत्या, मुले इकडे तिकडे धावपळ करत होती आणि स्वयंपाकघरात जेवण तयार होत असताना लोक जेवणाने भरलेल्या प्लेट्स घेऊन निघून जात होते. दुपारपर्यंत सगळं ठीक होते, पण कार्यक्रम सुरू होण्याच्या अर्धा तास आधी अचानक वीज गेली आणि परिसरात ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाली, जी दुरुस्त करण्यासाठी 2 ते 3 तास लागणार होते. अंगणात तयार केलेली सजावट आणि दिवे निरुपयोगी होण्याच्या मार्गावर होते. पाहुण्यांची संख्या वाढत होती आणि सुनीताताई काळजी करू लागल्या. संधी पाहून पौर्णिमाने टोमणे मारत म्हणाली, आई, मी तुम्हाला आधीच सांगितले होते, इतक्या मोठ्या कामात धोका आहे. नीता हे सर्व करू शकत नाही. सुनीताताई गप्प राहिल्या आणि फक्त नीताकडे पाहत राहिल्या. जणू काही त्या म्हणत होत्या, आता बघूया की ही परिस्थिती नीता कशी हाताळते. नीताने एक क्षणही वाया घालवला नाही. लगेचच परिसरातील मुलांना बोलवून ती म्हणाली, सर्व दिवे, मेणबत्त्या आणि कंदील छतावर आणा. मग तिने मुलांना फुलांच्या पाट्या सजवायला सांगितल्या आणि महिलांना गाण्यांनी पाहुण्यांचे स्वागत करण्याची तयारी करण्यास सांगितले. लवकरच संपूर्ण अंगण शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले आणि दिव्यांच्या जागी मेणबत्त्या, कंदील लटकलेले दिसले. ते दृश्य इतके सुंदर होते की पाहुण्यांनी त्याचे मोबाईल काढले आणि फोटो काढायला सुरुवात केली. वधूवरांचा हळदीचा विधी सुरू झाला तेव्हा सर्वजण म्हणाले, वीज खंडित होणे हा एक प्रकारे देवाचा आशीर्वाद आहे, अन्यथा आम्हाला इतके उत्साही आणि पारंपरिक वातावरण दिसले नसते. सुनीताताई गुप्तपणे नीताच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, तू आज मला अभिमान वाटण्याची संधी दिली आहेस. पौर्णिमा एका कोपऱ्यात उभी होती. नीता अपयशी ठरेल या तिच्या आशा पुन्हा एकदा धुळीस मिळाल्या. जेव्हा त्या रात्री पाहुणे निघून गेले आणि घर रिकामे झाले तेव्हा सुनीताताई वरांड्यात बसल्या होत्या. त्यांनी नीताला हाक मारली आणि हळुवारपणे म्हणाल्या, सुनबाई, आता मला समजले आहे की घर केवळ नियमांनी चालत नाही तर समजूतदारपणा आणि प्रेमाने चालते. तुझ्याकडे ह्या दोन्ही गोष्टी आहेत. नीताने ओल्या डोळ्यांनी फक्त त्यांच्यासमोर डोके टेकवले. हे तिच्यासाठी फक्त कौतुक नव्हते, तर पहिल्यांदाच तिच्या सासूच्या हृदयात स्थान निर्माण झाल्याचा अधिकृत शिक्का होता. लग्नाच्या काही दिवसानंतर घरातील वातावरण शांत होते, पण पौर्णिमाच्या हृदयात अजूनही एक वेदना होती. नीताची स्तुती ऐकून तिच्या मनातील ईर्ष्या आणखीनच वाढू लागली. एके संध्याकाळी जेव्हा सुनीताताई बाजारात गेल्या होत्या आणि फक्त नीता, पौर्णिमा आणि इतर सुना घरी होत्या, तेव्हा पौर्णिमाने एक योजना आखली. तिने स्वयंपाकघरात जाणून बुजून दुधाचे एक भांडे गॅसवर ठेवले आणि शांतपणे तिच्या खोलीत गेली. काही वेळाने दूध उकळू लागले आणि गॅसवर पडू लागले आणि घरात वास पसरला. परिस्थितीचा फायदा घेत पौर्णिमाने ड्रॉइंग रूममध्ये बसलेल्या तिच्या मोठ्या काकूंना मोठ्याने म्हटले, हे बघा काकू, मी तुम्हाला सांगितले होते की नीताला स्वयंपाक कसा करायचा हे देखील माहीत नाही. ती नेहमीच काहीतरी गोंधळ करते. हे ऐकून नीता स्वयंपाकघराकडे धावली. तिने गॅस बंद केला आणि साफसफाई करायला सुरुवात केली. पण पौर्णिमा सतत काकूंसमोर नीताला
पण पौर्णिमा सतत काकूंसमोर नीताला बेजबाबदार असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात सुनीताताई परत आल्या. तिला दुधाचा वास आला आणि त्या थेट स्वयंपाकघरात गेल्या. तर नीता शांतपणे साफसफाई करत होती. तर पौर्णिमा दाराशी उभी होती आणि तिच्या शब्दांनी आगीत तेल ओतत होती. नीता कशी बेजबाबदार आहे हे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होती. सुनीताताईंनी आत्याला विचारले की हे सगळं कसं घडलं. आत्या काही बोलण्यापूर्वीच त्यावेळी अंगणात उपस्थित असलेल्या परिसरातील एक शेजारी म्हणाल्या, अहो सुनीताताई, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की पौर्णिमाने भांडे गॅसवर ठेवले होते. नीता ड्रॉइंग रूममध्ये कपड्यांच्या घड्या करत होती. हे ऐकून खोलीत शांतता पसरली. पौर्णिमाचा चेहरा फिक्का पडला. कोणीतरी तिला पाहिले अशी तिला अपेक्षा नव्हती. सुनीताताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पौर्णिमाकडे पाहिलं आणि कठोर स्वरात म्हणाल्या, सुनबाई, तू या घराची मोठी सून आहेस. तू तुझ्या लहान जावेला सांभाळून घेतले पाहिजे. पण तू घर तर सांभाळू शकत नाहीस तर किमान घर तोडण्याचा प्रयत्न तरी करू नकोस. नीताला पाडण्याचा प्रयत्न करून तू तुझ्या नात्याचा पाया हलवला आहेस. पौर्णिमाचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती मान वाकवून काहीही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली. त्या रात्री पहिल्यांदाच सुनीताताई स्वतः नीताच्या खोलीत गेल्या. तिच्या शेजारी बसून म्हणाल्या, सुनबाई, आज मी माझ्या डोळ्यांनी सगळे पाहिले आहे. आता यापुढे कोणालाही तुझ्या क्षमतेवर शंका घेण्याचा अधिकार नाही. मला वाटते की आतापासून या घरात तुझा प्रत्येक निर्णय हा माझासुद्धा निर्णय असेल. नीताच्या डोळ्यातही अश्रू होते. हे फक्त एक वचन नव्हतं, तर आईने तिच्या सुनेला मुलगी मानण्याची खरी स्वीकृती होती. जेवण झाले होते. सगळे आपापल्या खोल्यांमध्ये गेले होते. पण पौर्णिमा झोपू शकली नाही. खोलीत अंधार होता. तिच्या मनात अपराधीपणाची थोडीशी आग जळत होती. दुधाळ सत्य उघड झाल्यानंतर ती आरशात स्वतःला पाहण्यापासून टाळू लागली. ती विचार करत होती की जर नीता तिच्या जागी असती तर तिने हे केले असते का. उत्तर स्पष्ट होते की नाही. तिच्या मनाच्या ओझ्याने तिला भाग पाडले आणि ती हळूहळू नीताच्या खोलीकडे गेली. नीता टेबलावर बसून शिवणकाम करत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण तिच्या डोळ्यात अजूनही तीच शांतता. पौर्णिमा दारात उभी होती. काही क्षण ती निशब्द राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, नीता, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. नीताने हसल्याशिवाय तिच्याकडे पाहिले. जणू ती ऐकायला तयार आहे. पौर्णिमाचे डोळे अश्रूंनी भरले. मी तुझ्याशी खूप चुकीचे वागले. तुला खाली खेचण्यासाठी मी खोटे बोलले. अनेक कट रचले. वातावरण खराब केले. कदाचित मला भीती वाटत होती की मी माझ्या आईचे प्रेम गमवेन. पण आज मला समजले की तू माझा हक्क कधीच हिरावून घेतला नाहीस. उलट तू माझा आदरही वाढवला आहेस. मी चूक केली आहे, खूप मोठी चूक. नीताच्या पापण्यांवर थोडासा ओलावा होता. ती हळुवारपणे म्हणाली, पौर्णिमाताई, नाते चुकून चांगले होत नाही आणि मला वाटते की आपण जुन्या गोष्टींच्या ओझ्याशिवाय नव्याने सुरुवात करावी. पौर्णिमाने क्षणभर तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि तिला मिठी मारली. त्या क्षणी सुनीताताई दारात उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अभिमान आणि दिलासेची चमक होती. त्या म्हणाल्या, लक्षात ठेवा, एकमेकांसोबत प्रेमाने राहणे, एकमेकांना सांभाळून घेणे, तेही कोणत्याही स्वार्थासाठी नाही तर प्रेमासाठी. आता या घरात सुनेमध्ये भिंती नव्हत्या ना त्यांच्या हृदयात अंतर होते. सकाळचा सूर्य अंगणात एक हलका सोनेरी प्रकाश पसरवत होता. सुनीताताई तुळशीच्या रोपाला पाणी घालत होत्या. तेव्हा पौर्णिमा आणि नीता स्वयंपाकघरातून एकत्र बाहेर पडल्या. दोघीही हातात चहाचे ट्रे घेऊन आल्या. हे तेच स्वयंपाकघर होते जिथे एकेकाळी टोमणे मारण्याचे आवाज येत होते आणि आज हास्य आणि गप्पा सुरू होत्या. सुनीताताईंना चहा देताना पौर्णिमा म्हणाली, आई, आता हे घर तुमचे आहे, पण त्यात आमची समान जबाबदारी आहे. आम्ही दोघीही मिळून त्याची काळजी घेऊ. सुनीताताई तिच्याकडे पाहत होत्या. तिच्या डोळ्यात एकाच वेळी ओलावा आणि हास्य होते. त्या म्हणाल्या, पौर्णिमा, मी विसरले होते की सासू होण्यापूर्वी मी देखील या घराची एक सून होते. तीच सून जिने एके दिवशी स्वप्न पाहिले होते की घरात प्रेम आणि आदर सर्वोपरी असेल. आज तुम्ही दोघींनीही ते स्वप्न सत्यात उतरवले आहे. नीता पौर्णिमाकडे पाहत हसत म्हणाली, कदाचित म्हणूनच असे म्हणतात की घराची खरी ताकद एकता असते आणि एकता तेव्हाच येते जेव्हा आपण एकमेकांना समजून घेतो. एखाद्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करत नाही तर उचलण्याचा प्रयत्न करतो.
पौर्णिमाने सहमतीने मान हलवली आणि म्हणाली, चुकीचा स्वीकार केल्याने कोणीही लहान होत नाही, तर नाते मोठे होते. अंगणात हलकीशी झुळूक येत होती. भिंतीवर टांगलेले भगवान श्रीकृष्णांचे चित्र त्यांना आशीर्वाद देत असल्याचे दिसत होते. सुनीताताईंनी दोघींनाही मिठी मारत म्हणाल्या, लक्षात ठेवा, कारण सासू ही एकेकाळी सून होती आणि सूनही एके दिवशी सासू होणार आहे. आज तुम्ही जे प्रेम देता तेच उद्या परत येईल. त्या दिवसापासून या घरातील नाती सुधारलीच नाहीत, तर एकमेकांबद्दलचा आदर आणि आपुलकी द्विगुणित झाली. आणि अशा प्रकारे टोमणे, गैरसमज आणि अहंकाराने सुरू झालेली ही कहाणी प्रेम, आदर आणि समजुतीने कायमची पूर्ण झाली. प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.